1 मे 1999ला परभणी जिल्ह्याचं विभाजन होऊन हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली। आता जिल्हा 25 वर्षात झाला। मी आता हिंगोली शहरातील इंदिरा गांधी चौकात आहे। मात्र हिंगोली शहरातील सर्व ट्रॅफिक सिग्नल जे आहेत ते बंद अवस्थेत आहेत। आपण जर ठिकाणचं चित्र बघितलं तर हा सिग्नल जो आहे तो गेल्या कित्येक वर्षापूर्वी उभारण्यात आला होता, मात्र तो कधी चालूच झाला नाही आणि हेच जो आहे तो आता फक्त शोभेची वस्तू म्हणून हिंगोली शहरातील चौकात आपल्याला पाहायला मिळतो। आता मी हिंगोली शहरातील मुख्य चौकात आहे, इंदिरा गांधी चौकात आहे। या ठिकाणी जर बघितलं तर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, मात्र हिंगोलीकर जे आहे ते वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने या ठिकाणी छोटे मोठे अपघात होतानाही आपल्याला पाहायला मिळतात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्याचबरोबर जे वाहतूक पोलिसांच्या वतीनं हिंगोलीकरांना शिस्त लावण्याचा प्रयत्न होतो, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होती, मात्र त्याचा फारसा फरक पडताना आपल्याला पाहायला मिळत नाही। हिंगोली शहरातील इंदिरा गांधी चौक, अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोर, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकातही आपल्याला सिग्नल पाहायला मिळतं, मात्र हे सिग्नल बंद असल्यामुळे हिंगोलीकरांना जे आहे ते शिस्तीचा अभाव पाहायला मिळतो। एकंदरीत जर आपण बघितलं तर अनेक दुचाकीस्वार माय लाईफ माय रूल्स म्हणत या सिग्नलकडे हात दाखवत सुसाटपणे वाहन चालवताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे हिंगोली शहरातील जे सिग्नल आहेत ते प्रशासन पुढाकार घेऊन चालू करणार का आणि हिंगोलीच्या वाहतुकीला शिस्त मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।